पुढची बातमी आहे पुण्यातनं। पुणे शहरातील नवले ब्रिजवरती अपघात रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। नवले ब्रिज परिसरामध्ये वाहनांची वेगमर्यादा कमी करण्यात आली आहे। भूमकर ब्रिज ते नवले ब्रिजवरती जास्तीत जास्त वेगमर्यादा आता 30 किलोमीटर प्रति तास ठेवावी लागणार आहे। त्यामुळे वेगमर्यादा कमी न केल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। नवले पूल परिसरामध्ये अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेत। कात्रज बोगद्याजवळ देखील पोलीस तैनात करण्यात आले असून सकाळी 8 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत नवले पूल परिसरामध्ये जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। हेच आजपासून या नवले पुलावरून जी वाहनं जातील किंवा परिसरातून जी वाहनं जातील त्याचा प्रति ताशी वेग 30 किलोमीटर करण्यात आलेला आहे। आजपासून या आदेशाची अंमलबजावणी या नवले पुलावरून होताना पाहायला मिळते। मी सध्या कात्रज बोगद्यापासून बाहेर निघणारा जो रस्ता आहे, इथून कात्रज बोगद्यापासून सगळी वाहने बाहेर येतात। इथून पुढे नवले ब्रिज मार्गे चांदणी चौकात जात असतात। इथंच तीव्र उतार आहे आणि या तीव्र उतारामुळे मोठे अपघात या सगळ्या परिसरात गेल्या अनेक वर्षात होतात आणि आता हेच अपघात रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं पाहायला मिळते। अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत, पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आलेल्या आहेत। तर आजपासून एक नवा नियम या नवले पुलावर लावण्यात येत आहे। माझ्या समोर एक बॅनर आहे, त्या बॅनरवर 3 भाषेमध्ये लिहिलेलं आहे की कात्रज बायपास मार्गावरील भूमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंतच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वेग मर्यादा ताशी 30 किलोमीटर जी आहे ती करण्यात आलेली आहे। आधी ही वेग मर्यादा 60 किलोमीटर प्रति तास अशी होती, ती आता 30 किलोमीटर अशी करण्यात आलेली आहे। याची अंमलबजावणी आजपासून सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे कात्रज बोगद्याजवळ म्हणजे या नवले पुलाला येण्याच्या आधी जो कात्रज बोगदा लागतो तिथे जी यंत्रणा आहे त्या सकाळी 8 ते 11 अवजड वाहनांना या सगळ्या परिसरात पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे, वाहतूक बंदी करण्यात आलेली आहे। आणि म्हणून इथून काही अंतरावर असलेल्या कात्रज बोगद्याजवळ पोलिसांकडून जी अवजड वाहने शहरात येतात, पुणे शहरात या नवले ब्रिज मार्गे त्यांना थांबवण्यात येते। सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत त्यांना या सगळ्या परिसरात वाहतूक बंदी करण्यात आलेली आहे। तर वेग मर्यादा देखील आजपासून लागू होणार आहे। खरं तर नवले पुलावर सातत्याने अपघात होतात। तीव्र उतार जो आहे तो इथेच आपल्याला पाहायला मिळतो। इथून अनेक जण जे आहेत ते गाडी न्यूट्रल करतात किंवा गाडी बंद करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून अपघात होतात, ब्रेक फेल होतात आणि त्यामुळेच अनेकांना आपला जीव जो आहे तो या नवले पूल परिसरात गमवावा लागला होता। आणि त्यानंतर आता पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना या नवले पूल परिसरात केल्या जात आहेत। जसे मी सांगितलं, कात्रज बोगद्यापाशी नाकाबंदी करत अवजड वाहनांना तिथंच थांबवलं जाते, प्रत्येकाची तपासणी जी आहे ती केली जाते। सीसीटीव्ही अनेक ठिकाणी लावलेले आहेत आणि आता आजपासून म्हणजे 25 तारखेपासून जी वेग मर्यादा आहे या परिसरातल्या वाहनांची ती प्रति तास 30 किलोमीटर जी करण्यात आहे ती आलेली आहे। प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि या नवले पुलावरील अपघात थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना या पोलीस प्रशासनाकडून या परिसरात करताना पाहायला मिळत आहे। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।